नमस्कार, मी गणेश मच्छिंद्रनाथ गायकवाड, राहणार खोडद, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. या ठिकाणी ऊस पिकाविषयी मी काही माहिती देऊ इच्छितो. हा जो प्लॉट आहे, आम्हाला स्वतःचा प्लॉट आहे. हा एक 47 गुंठ्याचा प्लॉट आहे. 47 गुंठ्यामध्ये हा प्लॉट जो आहे, याचं उत्पादन एकूण 147 टन एवढं उत्पादन या ठिकाणी निघालेलं आहे. हे उत्पादन काढत असताना जर कॅल्क्युलेशन केलं तर एका एकरला 125 टन एवढं उत्पादन या ठिकाणी निघालेलं आहे. आणि हे उत्पादन चांगलं, माझ्या अपेक्षेपेक्षा खूप चांगलं आहे. आणि हे उत्पादन निघण्यासाठी मी काय प्रमुख कामं केली होती ही मी सांगू इच्छितो, कारण की याचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा ही माझी अपेक्षा आहे. याचबरोबर ही जी लागवड आहे ही 20 जून 2023 रोजी केली होती. ही लागवड केल्यानंतर जी काही लागवडीच्या नंतरची जी कामं आहेत, ही लागवड करत असताना या लागवडीमध्ये ही रोपाची लागवड होती. या रोपामध्ये लागवड केल्यानंतर या ठिकाणी मुख्य जे काही काम केलं होतं हे पाणी व्यवस्थापन होतं. त्या पाणी व्यवस्थापनामध्ये इथे फुटव्यांची संख्या एकदम व्यवस्थित भेटली होती. त्याचबरोबर या प्लॉटला ड्रीप व्यवस्थापन होतं. पाणी जे काही इरिगेशन करत होतं हे ड्रीप इरिगेशनने पाणी देत होतो. त्याचबरोबर या ठिकाणी पाचट व्यवस्थापन, म्हणजे या ठिकाणी पाचट काढण्याचं या ठिकाणी काम केलं होतं. हा प्लॉट साधारणतः 10 कांडी ते 12 कांड्यावरती आल्यानंतर याचं पाचट काढण्याचं काम केलं होतं. आणि हे पाचट काढल्यानंतर हे पाचट ह्याच गल्लीमध्ये 2 खोडाच्या मध्ये टाकण्यात आलं. आणि हेच पाचट ऊस तोडीच्या वेळी हे पाचट पूर्णपणे कुजलेलं होतं. या प्लॉटचा विषय जर सांगायचं म्हटलं, या प्लॉटला गेली 2 वर्षापासून कुठलंही शेणखत किंवा कोंबडखत कुठलंही खत टाकलेलं नाही. तरी यावर्षी एवढं उत्पादन आपण काढू शकलो, कारण की याच्यामध्ये पाचट कुजण्यामुळे जे काही खत भेटलं आहे त्याचाही फायदा या ऊस पिकाला भेटलेला आहे. ह्या पिकामध्ये आपण प्रत्येक शेतकरी काय करत असतो की फक्त खत व्यवस्थापन आणि खत, म्हणजे प्रत्येक वेळी रासायनिक खतांकडे आपला जोर असतो. प्रत्येक वेळी रासायनिक खत टाकल्यानेच उत्पादन वाढेल असं नाही आहे. या ठिकाणी तुम्ही पाणी व्यवस्थापन कसं करताय, फुटव्यांचं व्यवस्थापन कसं करताय, अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करताय, हे सगळे व्यवस्थापन तुम्हाला एकूण 100 टनाच्या उत्पादनाच्या पुढे घेऊन जात असतात. मी सर्व शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो, सर्वात महत्त्वाचं ऊस पिकाविषयी पाणी व्यवस्थापनामध्ये सर्वांनी जागरूक व्हायला पाहिजे. पाणी व्यवस्थापनाच्या बाबत भरपूर चुका शेतकऱ्यांकडून होत असतात आणि इथे चुका ज्या होतात त्यामुळे आपलं उत्पादन घटत आहे. मी सांगेल की हा ऊस ज्यावेळी तुटत होता, ह्या ऊसाची तोडणी चालू होती, त्यावेळी पाहिलं तर बरेचसे शेतकरी वर्ग या ठिकाणी पाहण्यासाठी आला. ह्या ऊसाला 48 ते 55 कांड्यापर्यंत ऊसाची कांडी होती. त्याचबरोबर याची उंची जी होती 28 फुटाची उंची या ठिकाणी या ऊसाची होती. हा ऊस नक्कीच आमच्या अपेक्षेपेक्षा चांगला आहे. पारंपरिक शेतीमध्ये आपण जर काही बदल करायला गेलो आणि नवीन पद्धतीने अपडेशन करत जर शेती करायला लागलो तर त्याचा नक्कीच आपल्या शेतामध्ये आपल्याला फायदा दिसेल. आणि जर आज वाढते खर्च आहेत, महागाई एवढी वाढली, त्याच्यासोबत आपण जर उत्पादन वाढवलं तर आज आपण शेतकरी चांगला नफा कमवू शकतो. 2 रुपये आपण शिल्लक ठेवू शकतो. म्हणून सर्वांना एकच विनंती आहे की शेती ही व्यवसाय म्हणून पाहिली पाहिजे, ना की आता ही पारंपरिक पद्धतीने वडिलोपार्जित शेती आली आहे म्हणून ती करणे आता हे बंद केली पाहिजे. आता व्यवसाय म्हणून शेती करणं हे खूप गरजेचं आहे. नमस्कार, धन्यवाद.